मंडळी, माणूस जरी मरणाच्या दारात जाऊन पोहोचला तरी त्याच्या इच्छा, त्याच्या वासना हे काय मात्र कमी होत नाही। माणसाच्या अगदी मृत्यूसमोर उभा जरी राहिला आणि एकीकडे जर स्वर्गसुंदरी उभी राहिली तरी माणूस त्या स्वर्गसुंदरीकडेच पाहतो, कारण त्याचं मनच एवढं विचित्र असते की त्याला त्याच्या उद्देशापासून नेहमीच भटकवत असते। मरणाच्या दारात जाऊन पोहोचल्यावर माणसाचा उद्देश फक्त एकच असतो की आता मोक्ष प्राप्त करायचा, पण अशा वेळी सुद्धा त्याच्या वासना मात्र त्याला शांत बसू देत नाहीत। त्याच्या वासना, त्याच्या इच्छा त्याला त्याच्या रस्त्यापासून, त्याच्या मार्गापासून त्याला भटकवून भलत्याच मार्गाला नेऊन पोहोचवत असतात आणि ह्याच कारणामुळे ह्याच काही वासना, ह्याच काही अशा वाईट इच्छा माणसाला कोणत्या ना कोणत्या संकटात नेऊन सोडत असतात। याचंच कारण असं असते की समाजामध्ये जे काही घटना आता घडत आहेत, एखाद्याची हत्या होणं, एखाद्याचा जीव घेणं आणि तुरुंगात जाऊन बसणं, अशा प्रकारच्या ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत असतात, ह्या सर्व काही अशाच या इच्छा, आकांक्षा आणि वासनेशी निगडीत असतात। तर या अशा वासनेपासून मुक्ती मिळवण्याचा काही मार्ग नाही का, असा जर प्रश्न पडेल तर यावेळेस आपणाला बरेच काही साधू संत, महात्मे, थोर पुरुष आपणाला सांगत असतात की मनाला आवर घालायला हवी, मनावर ताबा तर वासनांवर ताबा, अशा प्रकारे सांगितलं जाते। जोपर्यंत माणूस मनाला आवर घालत नाही तोपर्यंत मन माणसाला असंच काही भटकवत राहते आणि आपल्या उद्देशापासून भटकवून कोणत्या ना कोणत्या एखाद्या संकटात नेऊन सोडत असते। तर आजची घटना एका अशाच वयोवृद्ध महिलेची आहे। ही 65 वर्षाची महिला झालेली होती, तरी इच्छा, आकांक्षा आणि वासना ह्या काय मात्र शांत झालेल्या नव्हत्या। घरामध्ये सर्व गोष्टीच्या सुखसुविधा होत्या, आता कोणत्याही प्रकारचं असं काही कर्तव्य उरलेलं नव्हतं। घरामध्ये कोणत्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती। घरामध्ये एखाद्याच्या रद्दी पेपर कमी असतील तेवढा काही पैसा या वयोवृद्ध महिलेच्या घरामध्ये होता। 3 मुलं होती, ज्याच्या त्याच्या संसाराला लागलेली होती, ज्याची त्याची ते मोठमोठे व्यवसाय करत होते, कोणी मोठमोठी नोकरी करत होतं। अशा प्रकारच्या सर्व काही सुखसुविधा होत्या। आता ह्या वयोवृद्ध महिला होती आणि या वयोवृद्ध महिलेला या वयात सुद्धा मात्र हिच्या वासना, हिच्या इच्छा हिला शांत बसू देत नव्हत्या। या वयात सुद्धा या महिलेला दररोज शारीरिक सुख हवं होतं। ह्यासाठी ही महिला दररोज शारीरिक सुख घ्यायची, ह्यासाठी ती वाटेल तेवढे पैसेसुद्धा खर्च करायची। पण एके दिवशी या वयोवृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला। या महिलेलाच नाही तर हिचा वयोवृद्ध एक नवरा होता, त्यालासुद्धा आपला जीव गमवावा लागला। आता या दोघांची हत्या कोणी केली, का झाली आणि काय कारण होतं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे बिहार राज्याचा एक जिल्हा आहे पटना, आणि पटना जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे पाटलीपुत्र, आणि या पाटलीपुत्र पोलीस स्टेशन अंतर्गत एक परिसर आहे नेहरू नगर। या नेहरू नगर परिसरामध्ये एक रोड आहे 2 नंबरचा, आणि या 2 नंबर रोडवरच एक मोठा बंगला बांधलेला आहे, एक मोठं घर आहे जे 2 मजली घर बांधलेलं आहे। या घराचं नाव सुजाता निवास असं ठेवण्यात आलेलं होतं। या घरामध्ये एक वयोवृद्ध महिला राहत होती, जिचं वय 65 वर्ष होतं, जिचं नाव सुजाता देवी होतं। तर घरामध्ये अजून हिचा नवरासुद्धा होता, ज्याचं वय 70 वर्ष होतं, त्याचं नाव होतं NK श्रीवास्तव। आता या महिलेच्या नवऱ्याचं वय झाल्यामुळं याला एका आजारानं ग्रासलेलं होतं, एका प्रकारचं पॅरालिसिस होत असतो, त्याचप्रकारे याचे हातपाय सुन्न पडलेले होते। हा फक्त आपल्या बेडवर पडून राहायचा आणि याला चालतासुद्धा येत नव्हतं। अशा प्रकारचे याचे हातपाय सुन्न पडलेले होते। बेडवरच याचं महिला जी होती खाणं पिणं याला बेडवर देत असायची, आणि त्यानंतर याला जेव्हा कुठं बाथरूमला न्यायचं काम पडायचं त्यावेळेस याला व्हीलचेअरवर बसून न्यावं लागत असायचं। महिलेमागं फक्त एवढं नवऱ्याची सेवा करणं एवढं आता काम उरलेलं होतं। आणि या महिलेचे 3 मुलं होते। एक मुलगा होता हैदराबादला, जे एक उद्योगपती होता, आणि दुसरा मुलगा होता दुबईला, जे एक तिथं मोठी नोकरी करत होता। तर एक मुलगा होता दिल्लीला, तो सुद्धा काही छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी दिल्लीला गेलेला होता। आता हे सुद्धा इथून काही दुसऱ्या गावाचे राहणारे होते, जे इथं येऊन आता रहिवासी झालेले होते। आणि जो या महिलेचा नवरा होता NK श्रीवास्तव, हा एक शासकीय अधिकारी होता, जो आता रिटायर झालेला होता। ह्यामुळे त्याचा घरामध्ये कोणत्याही प्रकारची काहीही उणीव नव्हती, कोणत्याही प्रकारची कसलीही कमतरता नव्हती। महिलेजवळ भरमसाठ पैसा होता, आणि महिलेला कोणी एखादा मुलगासुद्धा पैसे मागत नव्हता। उलट सर्व काही मुलं महिलेला फोन करून विचारत असायचे की आई तुझी तब्येत कशी आहे, वडिलांची तब्येत कशी आहे। दररोज एक नाही तर एक मुलगा आपल्या आईला फोन करून बोलत असायचा। आणि जो दुबईला मुलगा राहत होता, हा मुलगा अशाच प्रकारे दररोज आपल्या आईला फोन करायचा, आणि दिवसातून 1 वेळा तरी तो आपल्या आईला, आपल्या वडिलांना दररोज बोलत असायचा। 15 ऑक्टोबर 2024च्या दिवशी दुबईच्या मुलाने या सुजाता देवीला फोन केला असता या
सुजाता देवीचा फोन बंद येत होता. त्यानंतर तिच्या मुलाने वडिलांच्या फोनवर फोन करून पाहिला तर त्यांचा सुद्धा फोन बंद येत होता. दोघाही आईवडिलांचे फोन सतत बंद येत होते. मुलाला वाटलं की काहीतरी वीज गेलेली असेल, मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल, अशामुळं मोबाईल बंद असतील. ह्यासाठी तो थोड्या वेळानंतर तो आपल्या आईला, आपल्या वडिलांना फोन करत राहायचा. त्याचा फोन काही लागतच नव्हता. ह्यासाठी त्याला थोडीशी चिंता वाटत होती. त्यासाठी त्याने मग एका शेजारी एक मोठं घर आहे, एक सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये एक गार्ड राहत होता. त्या गार्डचा मोबाईल नंबर त्या मुलाकडं होता. तिथूनच त्या गार्डला फोन केला आणि त्याला सांगितलं की बघ, माझ्या आईवडिलांना माझा फोन लागत नाही, त्यांचा दोघांचाही फोन बंद येत आहे आणि काय झालं आहे काय नाही मला चिंता वाटत आहे. तर कृपया तू एक काम कर, माझ्या घरी जा आणि माझ्या आईचं मला एक वेळा फोनवर बोलणं करून दे. माझ्या वडिलांना मला बोलायचं आहे, मला चिंता वाटत आहे. तर तू ताबडतोब माझ्या घरी जा आणि माझ्या आईवडिलांना तू जाऊन भेट, त्यांना माझं मोबाईलवर फोनवर बोलणं करून दे. त्यानंतर तो गार्ड काहीतरी त्याच्या हातामध्ये जे काम होतं हे काम करून तो आपलं काम बाजूला ठेवतो आणि त्यानंतर थेट तो सुजाता देवीच्या घरामध्ये प्रवेश करतो. तर हे सुजाता देवी आणि तिचा नवरा जे होते हे वरच्या मजल्यावर राहत होते, तर तळमजल्यावर यांचे भाडेकरू राहत होते. या भाडेकरूमध्येच पती पत्नी आणि एक मुलगा अशा प्रकारचं एक खाली कुटुंब होतं. तर त्यावेळेस एक मुलगा घरामध्ये होता, त्याची आई घरामध्ये होती. पण जो हा गार्ड जो होता हा थेट जिन्यानं वर चढला आणि वर गेल्याच्या नंतर तो दरवाजावर जाऊन पाहतो. दरवाजा बाहेरून बंद केलेला होता आणि त्यानंतर त्यानं दाराची कडी उघडली आणि त्यानं आत प्रवेश केला. आत त्यानं जसा प्रवेश केला, आत पाहिलं तर खाली फरशीवर सर्व काही रक्त पसरलेलं होतं. तो पाहतच होता. त्याला काहीतरी मनामध्ये संशय वाटत होता आणि तो जसा आतमध्ये जात होता तसं त्याचं लक्ष किचनमध्ये गेलं, स्वयंपाकघरामध्ये गेलं आणि पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो एकदम मोठ्याने किंचाळला, जोरात ओरडला, कारण त्याच्या समोर सुजाता देवीचा मृतदेह पडलेला होता, अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात. सुजाता देवीवर गंभीर असे काही वार केले गेलेले होते, ज्यामध्ये ती अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती. हा जसा जोरात ओरडला तसा तिकडेही फोन चालू होता. त्या सुजाता देवीचा मुलगाही त्याला विचारत होता की काय झालं, तू असा का ओरडत आहे. त्यानं लगेच त्याला सांगितले की तुझ्या आईची हत्या झालेली आहे, तुझ्या आईचा मृतदेह तुझ्या किचनमध्ये पडून आहे. आणि त्यानंतर मुलानं विचारले की माझे बाबा कुठे आहेत. आणि त्यानंतर त्यानं जाऊन बेडरूममध्ये पाहिलं तर बेडरूममध्ये सुद्धा या सुजाता देवीचा नवरा जो NK श्रीवास्तव होता याची सुद्धा हत्या झालेली होती. तो सुद्धा बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. अशा प्रकारे जेव्हा एक नवरा बायको, वयोवृद्ध नवरा बायको, अशा प्रकारे दोघांची हत्या झालेली होती आणि गार्ड ज्यावेळेस मोठमोठ्याने किंचाळत होता, ओरडत होता, घाबरलेला होता आणि ह्याचाच आवाज ऐकून खालचे जे भाडेकरू होते हे सुद्धा वर धावत पळत गेले आणि त्यानंतर शेजारपाजारचे लोकसुद्धा धावत पळत तिथे गेले. त्यावेळेस दुपारचे 12 ते 1 वाजला असे दुपारची वेळ होती आणि अशामध्येच मग सर्व काही शेजारी तिथे एकत्र झाले आणि आतमध्ये जाऊन पाहतात तर सर्व शेजारी हैराण झाले होते की एक वयोवृद्ध म्हातारे आहेत आणि यांची अशा प्रकारे हत्या कोणी केली असेल याची माहिती लगेच पोलिसांना दिली जाते आणि त्यानंतर त्यांच्या 3ही मुलांना दिली जाते. 3ही मुलं त्यांच्या गावावरून गावाकडं यांच्या घराकडं निघालेले होते आणि त्यानंतर मग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आल्याच्यानंतर पंचनामा केला. पंचनामा करून ते दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि त्यानंतर मग आता पोलीस पुढील तपास कार्य करत होते. शेजारी पाजारी होते, यांनाही विचारपूस करत होते की या दोघांची घरामध्ये हत्या झालेली आहे, तुम्हाला कशाही गोष्टीचा काही आवाज आला नाही किंवा तुम्हाला एखादा व्यक्ती इथून गेलेला दिसला नाही. पण त्यावेळेस कोणीही या घरामध्ये आलेलं किंवा गेलेलं पाहिलेलं नव्हतं. ह्यासाठी आता पोलिसांसमोर खूपच मोठं एक आव्हान उभं राहिलेलं होतं की आता या दोघांची हत्या कोणी केली असेल. एका प्रकारे हा आता ब्लाइंड मर्डर होता, दुहेरी हत्या झालेली होती आणि आता सर्व काही शहरामध्ये ही वार्ता पसरलेली होती की एकाच कुटुंबामध्ये पती पत्नीला अशा प्रकारे धारदार शस्त्राने संपवण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण शहरामध्ये या घटनेची चर्चा सुरू होती आणि लोकांमध्ये एका प्रकारचे रोष पाहायला मिळत होता. शहरातील लोकही पोलिसांवर दबाव आणत होते की तुम्ही ताबडतोब या घटनेचा तपास करा आणि जे अपराधी आहे त्याला ताबडतोब तुम्ही अटक करा. पोलिसही तपास करत होते पण पोलिसाच्या हाती काहीही सुगावा लागत नव्हता. फॉरेन्सिक टीम आली, डॉग स्क्वॉड आलं, सर्वांनी आपापल्या पद्धतीनं तपास केला. पण पोलिसांच्या हाती किंवा डॉग स्क्वॉडच्या हाती किंवा फॉरेन्सिक टीमच्या हाती सुद्धा काहीही असं कोणता सुगावा लागलेला नव्हता. त्यानंतर आता पोलीस जवळपासचे काही CCTV फुटेज होते हे तपासून पाहत होते. तर त्यामध्ये सुद्धा एखादा काही संशयित व्यक्ती यांच्या घरामध्ये आला असेल, त्याने येऊन यांची हत्या केली असेल, अशा प्रकारे काहीही पोलिसांना आढळत नव्हतं. पोलीस मात्र आता जेव्हा या सुजाता देवीचे
मुलं आले त्या मुलांनाही विचारपूस करत होते की यांची कोणाशी काही भांडण वाद होता का, तुमचे शत्रू आहेत का जे यांची हत्या करतील, तुमचे काही वाद आहेत का, अशा प्रकारे पोलीस विचारत होते. पण यांचेही कोणाशीही काही असे भांडण नव्हते, कोणाशी तंटा नव्हता, कोणाशी वाद नव्हते किंवा कोणाशी काही असं संपत्तीविषयी सुद्धा काहीही वादविवाद नव्हते की जे कोणी येऊन यांची हत्या करेल. आता पोलिसांसमोर खूपच मोठा प्रश्न पडलेला होता की अशामध्येच एक शेजारी होता आणि ज्या शेजाऱ्याच्या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती आढळलेला होता, जो व्यक्ती जरा संशयित वाटत होता. ह्यासाठी त्या व्यक्तीने एक 11 सेकंदाचा व्हिडिओ पोलिसांना आणून दिला आणि त्याने सांगितले की ज्या दिवशी घटना घडलेली आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. एक मोटरसायकल आहे, दुचाकी आहे, दुचाकीवर एक व्यक्ती येत आहे, यांच्या घराजवळ आलेला आहे आणि तिथून नंतर तो काही वेळानंतर परत गेलेला आहे. अशा प्रकारे तो व्हिडिओ होता. पण त्या व्हिडिओमध्ये काही स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त अंगावरचे कपडे आणि त्याचा रंग अशा प्रकारे पोलिसांना दिसत होतं, स्पष्ट काही ओळखायला येत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी मग आता जसं जसं आहे व्यक्ती समोर गेलेला होता त्यानंतर पुढं जाऊन काही CCTV फुटेज पाहिले आणि त्यानंतर अजून पुढे जाऊन CCTV फुटेज पाहिले आणि शर्टाच्या आधारावर, या शर्टाच्या रंगाच्या आधारावर पोलीस जात अशा प्रकारे रोड नंबर 27 पर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथं एक किराणा दुकान होतं आणि ते किराणा दुकान होतं एका अमित कुमार नावाच्या मुलाचं, जो 31 वर्षाचा तरुण होता. तोही विवाहित होता आणि त्याचीही 2 मुलं होती. तो बाहेरगावचा आलेला होता आणि तो नालंदा जिल्ह्यातून आलेला होता आणि या ठिकाणी येऊन तो किराणाची दुकान चालवत असायचा. पोलिसांचं पथक त्याच्या दुकानावर गेलं आणि त्याला काही वेगवेगळ्या प्रकारे पोलीस त्याला विचारपूस करत होते आणि ज्यावेळेस पोलीस त्याला पाहत होते तर त्यावेळेस त्याच्या हाताला काही पट्टी केलेली होती, दवाखान्याची बँडेज केलेली होती आणि ह्यामध्येच तो काहीतरी संशयित पद्धतीने पोलिसांना बोलत होता. ह्यासाठी पोलिसांना त्याच्यावर काही संशय वाटला आणि त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. त्याला विचारपूस केलेली होती की तू सुजाता देवीला ओळखतोस का, तिच्या नवऱ्याला ओळखतोस का. त्यावेळेस त्यानं सांगितलेलं होतं की मी ओळखतो, मी दररोज त्यांना किराणा जे काही त्यांना लागत असायची वस्तू, हे वस्तू मी त्यांना नेऊन देत होतो, पण त्याच्या हत्येशी माझा काहीही संबंध नाही, अशा प्रकारे तो बोलत होता. त्यानंतर आता पोलिसांना काहीतरी संशय वाटला की आता नक्की हत्येशी याचा काहीतरी संबंध आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने त्याची विचारपूस करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला त्यावेळेस मात्र त्यानं जी काही ही कहाणी होती ही पोलिसांना सविस्तर पद्धतीने सांगायला सुरुवात केली. त्यानं पोलिसांना सांगितलं की हो, मी नेहमीच त्यांच्या घरी जात होतो आणि मागील 2-3 वर्षापासून ही जी सुजाता देवी होती त्याच्या दुकानावर आलेली होती आणि दुकानावर यायची आणि तिला जे काही तिच्या घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू लागत असायच्या, जे काही घरामध्ये उपयोगी वस्तू लागत असायच्या त्या ती घेऊन जात असायची. आणि ह्यामध्येच ती महिला त्याला एके दिवशी अशी म्हणालेली होती की मी वरच्या मजल्यावर राहत असते आणि तेवढ्या लांबून मला तुझ्या दुकानापर्यंत यायला जायला खूप त्रास होत असते, तर तू एखाद्या वेळेस जर मी फोन केला तर मी काही जे वस्तू सांगेल, जे काही तुला किराणा माल सांगेल ते तू माझ्या घरी आणून मला पोच देत राहा. मी तुला वाटल्यास त्याच्यावर काही पैसे देईन आणि वाटल्यास तुला मी 50 रुपये 100 रुपये पेट्रोलसुद्धा देईन. अशा प्रकारे त्या महिलेनं त्याला विनंती केलेली होती आणि अमितने सुद्धा तिची गोष्ट ऐकली. तिला सांगितले की तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही एक वयोवृद्ध आहात, माझ्या आईसारखे आहात, तर मी तुम्हाला जे काही लागेल मी तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचवेन. तुम्ही माझा नंबर घेऊन जा आणि तुम्हाला जे काही लागेल त्यावेळेस मी तुम्हाला आणून देईल. महिलेनं सांगितलेलं होतं की घरामध्ये कोणीही नाही, आम्ही फक्त वयोवृद्ध एक माझा नवरा आहे आणि घरामध्ये मी आहे आणि मी जर बाहेर गेली तर माझा वयोवृद्ध नवरा जो आहे हा एकटा घरामध्ये राहत नाही आणि तो मला सतत बोलवत असतो, तो मला वादविवाद घालत असतो की तू बाहेर जाऊ नको, ह्यासाठी तू जे किराणा लागेल तू माझ्या घरी आणून देत राहा. आणि त्याच प्रकारे मग आता याने हे पुढं ज्या वेळेस ती महिला फोन करायची त्यावेळेस हा दुपारच्या वेळी ज्यावेळेस त्याला दुकानामध्ये ग्राहक नसेल त्यावेळेस हा त्या महिलेनं सांगितलं तेवढे काही किराणा आपल्या एका पिशवीमध्ये टाकायचा आणि थेट तिच्या घरी बाईकवर जायचा आणि वर जाऊन त्या महिलेला तो किराणा द्यायचा. आता हे घरी गेल्याच्यानंतर मग महिला त्या महिलेच्या घरी जास्त काही कोणाचं येणं जाणं होत नसायचं आणि ह्यामध्येच हा मुलगा अधूनमधून तिथं जात असायचा. तर त्यावेळेस जी वयोवृद्ध महिला होती सुजाता देवी त्या अमितशी काही बोलत त्याला घेऊन बसत असायची आणि अमितसुद्धा मग तिला अशाच काही इकडच्या तिकडच्या गोष्टी करत बसत असायचा. ह्यामध्ये जी महिला होती ही त्याला किराणाचे पैसे तर द्यायचीच, वरून त्याला 100-200 रुपये असे वरसुद्धा देऊन टाकत असायची. आणि ह्यामध्येच आता यालाही वाटत होतं की चला आपला अर्ध्या दिवसाचा एक रोज ही एकटी महिला देत असते, ह्यासाठी तो सुद्धा ही काही एखादी छोटी जरी वस्तू सांगितली तरी तो ताबडतोब घेऊन या महिलेला आणून देत असायचा. ह्यामध्ये जसं काही आता हे दोघांमध्ये
एका प्रकारची मैत्री झालेली होती, एका प्रकारची घट्ट ओळख झालेली होती. आणि तो जेव्हा यांच्या घरी यायचा त्यावेळेस महिला त्याला पाणी द्यायची, त्याला चहा द्यायची, कधी नाश्ता करून द्यायची आणि हा मग त्या महिलेसोबत बराच वेळ घालवत बसायचा. ह्यामध्येच ही महिला त्याला अजून काही असे पैसे द्यायची. या महिलेच्या मनामध्ये मात्र एक वेगळाच काही विचार सुरू होता, जो अगोदर सुरुवातीला अमितने ओळखलेला नव्हता. त्यानंतर महिलेनं हळूहळू जशी ही महिला दूर बसायची, आता काही दिवसांनी ही महिला त्याच्या एकदम अगदी जवळ त्याला खेटून बसत असायची, त्याच्या जवळ अगदी त्याच्या अंगाला अंग लावून बसत असायची. ह्यामध्येच मग त्याच्या अशा काही त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करायची की त्याच्या मांडीवर हात ठेवणं, त्याला वेगवेगळ्या प्रकारे अश्लील प्रकारे शब्द विचारणं, अश्लील प्रकारे त्याला प्रश्न विचारणे, अशा प्रकारे ही महिला त्याला एका प्रकारे आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. आणि या महिलेनं सांगितले की जर बघ तू माझं जर काम करून दिलंस तर मी तुला याच्याबद्दल काही पैसेही देईन. माझा जो वयोवृद्ध नवरा आहे तो माझ्या काही आता गरजा पूर्ण करू शकत नाही आणि मला एका प्रकारे शारीरिक सुखाची आवश्यकता आहे. तू माझं हे काम कर आणि तुला वाटल्यास मी याच्या मोबदल्यात पैसेही देईल. अमितलाही ही ज्या महिलेची गोष्ट होती ही त्यालाही पटली. त्यानेही त्याला महिलेला होकार दिला आणि त्यानंतर मग या महिलेमध्ये आणि अमितमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. आता जेव्हा या महिलेला गरज पडायची त्यावेळेस ही महिला छोटं मोठं एखादी वस्तू मागवण्याचं निमित्त करायची आणि अमितही ज्यावेळेस त्याच्या दुकानामध्ये ग्राहक नसेल त्यावेळेस तो आपल्या पत्नीला बसवायचा आणि त्यावेळेस तो सामान घेऊन थेट या महिलेच्या घरी येत असायचा. आता या महिलेच्या घरी बाकी इतर काही शेजाऱ्या पाजाऱ्याची ती कसलीही काही रोकटोक नव्हती किंवा यांच्यावर कोणी संशयसुद्धा घेणार नव्हता. फक्त यांच्यावर संशय घेणारा जो होता यांच्या घरामध्येच बसलेला म्हातारा वयोवृद्ध होता. तो म्हातारा वयोवृद्ध आतमध्ये बेडमध्ये पडलेला असायचा आणि ज्यावेळेस हा अमित यांच्या घरामध्ये यायचा तो काहीतरी दिवसातून एक तरी तो चक्कर याच्या घरी मारत असायचा, काहीतरी वस्तू घेऊन येत असायचा आणि ही महिला त्याच्यासोबत मग गप्पा मारत बसत असायची किंवा त्याच्यासोबत एका प्रकारे रोमॅन्स करत बसत असायची आणि त्यानंतर मग दोघांमध्ये शारीरिक संबंध होत असायचे. आता असे काही दिवस बरेच पुढे गेल्याच्या नंतर जो वयोवृद्ध व्यक्ती होता, या महिलेचा नवरा होता, यालाही माहीत होतं की अमित घरी येत असतो. पण आता या म्हाताऱ्याला काहीतरी आता संशय वाटायला लागलेला होता की आता ज्या प्रकारे किराणा अगोदर 8 दिवसाला आपण आणत होतो तर आता हा 1 दिवस किंवा 1 दिवस आड अशा प्रकारचा हा दुकानदार आहे आपल्या घरी येतो आणि हा आल्याच्यानंतर तासनतास आपल्या घरून जात नाही आणि त्याची जी पत्नी आहे याच्यासोबत बसत असायची. तर ही आता बाहेर जाऊन हॉलमध्ये बसायची आणि त्याच्यासोबत तासनतास 2-2 तास बसत असायची. हा वयोवृद्ध व्यक्ती होता, याला याच्या खाट्यातून उठता येत नव्हतं, त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. हा याच्या खाट्यातूनच याच्या अंतरुणातूनच त्या म्हातारीला ओरडत असायचा की ये अमित अजून गेला नाही का, तू आतमध्ये ये, मला पाणी दे, मला जेवायला दे. अशा प्रकारे तो त्यालाही खाट्यामध्ये पडून पडून बोर होत असायचं. त्याला वाटायचं की आपली पत्नी आपल्या जवळ बसली पाहिजे आणि त्याच्यासुद्धा मनामध्ये काहीतरी संशय वाटायचा की ही जी पत्नी आहे ही हा व्यक्ती आल्याच्या नंतर यासोबत खूपच वेळ घालवते. असे काहीतरी हळूहळू एकमेकांशी गप्पा करत असतात जे संशयित प्रकारे याच्या मनामध्ये संशय निर्माण करत होत्या. ह्यामध्येच हा म्हातारा कधी कधी ओरडत असायचा आणि ह्यांच्यामध्ये ह्याच कारणावरून मग नेहमी असे काही मोठे भांडणतंटेसुद्धा होत असायचे. महिला मोठमोठ्याने ओरडत असायची तर जो म्हातारा होता हा सुद्धा मोठमोठ्याने ओरडत असायचा. शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही माहीत होतं की याच्या दोघांमध्ये म्हाताऱ्यामध्ये नेहमीच अशा प्रकारचे वादविवाद होत असतात, भांडणतंटे होत असतात आणि यांच्या या आवाजाला ऐकून कधी एखाद्या वेळेस शेजारी यायचा, दोघांनाही शांत करायचा आणि तो परत आपल्या खाली घरामध्ये निघून जात असायचा. आणि जेव्हा कधी मग अशा प्रकारे यांच्यामध्ये वादविवाद होत असेल तर त्यावेळेस कधी कधी कोणी दुर्लक्षही करत असायचे. आणि जसं जसं मग आता हे यांचं अनैतिक संबंध, यांचे शारीरिक संबंध पुढे जात होते. जवळजवळ आता 2 ते 3 वर्षे होत आलेले होते आणि इकडं म्हाताऱ्याच्या मनामध्ये या दोघांच्या विषयी संशय होत होता. पण याच्या डोळ्यानं यातून अजून काही यांना दोघांना तशा प्रकारे पाहिलेलं नव्हतं. पण 15 ऑक्टोबरच्या दिवशी जसं या महिलेनं तिच्या प्रियकराला घरी बोलावलं आणि जसा तो अमित या महिलेच्या घरी आला, सकाळी 9 ते 10च्या दरम्यान तो यांच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर तो आतमध्ये शिरला, महिलेनं आतून दार बंद केलं. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. हे एका वेगळ्या खोलीमध्ये जाऊन शारीरिक संबंध स्थापित करत होते. तर तिकडं म्हाताऱ्याला एका प्रकारे चिंता लागलेली होती आणि त्याला आता काहीतरी नक्की संशय वाटत होता की म्हातारी काहीतरी या मुलाबरोबर असेच काही करत आहे. त्यासाठी तो कसाबसा संपूर्ण शक्ती एकवटून तो आपल्या खाट्यातून उठला आणि तो कसाबसा स्वतःला फरफडत त्या महिलेच्या दारात येऊन पोचला, तिच्या खोलीत येऊन पोचला आणि तिथं आल्याच्या नंतर त्यानं उघड्या डोळ्यानं त्या महिलेला पाहिलं की त्याची महिला एक वयोवृद्ध 65 वर्षाची महिला या वयात येऊन ही महिला एका तरुण मुलासोबत अशा प्रकारे नको त्या अवस्थेत आहे. त्यावेळेस हा म्हातारा मात्र रागाने भडकला आणि त्याच वेळेस या महिलेला जोरजोरात शिवीगाळी करत होता. हा मोठमोठ्याने ओरडत होता
जसा हा ओरडायला लागला तशीच ती महिला उठली आणि तो मुलगासुद्धा अमितसुद्धा उठला. त्याने ताबडतोबच या म्हाताऱ्याला उचललं आणि त्याच्या बेडमध्ये मागच्या खोलीमध्ये नेऊन टाकून दिलं. बेडवर जसं फेकलं लगेच अमितने त्याच्या तोंडावर उशी दाबली कारण तो मोठ्याने ओरडू नये आणि याचा आवाज ऐकून बाहेरचे लोक कोणी आत येऊ नये ह्यासाठी त्याचा उद्देश होता की त्याचा आवाज बंद करणे, त्याला समजवण्याचा प्रयत्न करणं. पण जो म्हातारा होता हा काही शांत बसण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, कारण त्यानं त्याच्या उघड्या डोळ्याने या दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं. आणि ज्या वेळेस यानं असं पाहिलं तर हा आता मोठमोठ्याने आरडाओरडाच करत होता. त्याच्या संपूर्ण अंगातली ताकद हा एकवटत होता आणि याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होता. तर अमित कसा बसा त्याला गप्प करण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या तोंडावर उशी दाबून धरत होता की एवढ्यामध्येच सुजाता देवी मागून आली आणि मागून आल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये एक धारदार चाकू होता आणि त्या महिलेनं थेट मग ते चाकू आपल्या नवऱ्याच्या पोटात घोसकायला सुरुवात केली. महिलेनं एवढ्या रागाच्या भरात 4-5 वार पाठोपाठ त्याच्या पोटामध्ये, त्याच्या छातीमध्ये करायला सुरुवात केली. 4-5 वार केले आणि त्यानंतर जो तिचा नवरा होता हा जागीच गार झाला. जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस हा सुद्धा त्याच्या तोंडावरची उशी काढतो आणि महिलेकडे पाहतो की त्याचा मृत्यू झाला आहे. त्यावेळेस मात्र हा खूपच घाबरला होता. याला एवढी भीती वाटत होती की असं आज आपल्यामुळं काय घडलं आहे आणि एक आता इथं हत्या घडलेली आहे. पण ज्यावेळेस हा त्याच्या प्रेयसीकडे म्हणजे त्या म्हातारीकडे पाहत होता तर त्यावेळेस ती म्हातारीच्या चेहऱ्यावर ना कसलीही भीती होती ना तिच्या चेहऱ्यावर तीळ मात्र सुद्धा दुःख होतं. त्या महिलेनं तिच्या मागची जी कायमची कटकट होती ही तिनं आता इथं संपवलेली होती. असं एका प्रकारचं तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती महिला फक्त मंद अशी हास्य देत होती आणि त्याच्याकडं पाहत होती. त्यानंतर ही महिला थेट जाऊन किचनमध्ये पोहोचली आणि तिथं जाऊन नळाखाली ही जे काही चाकू होता हे ती आता साफ करत होती. ही तर चाकू धूत होती आणि हिच्या मनामध्ये भीतीसुद्धा दिसत नव्हती किंवा हिच्या बोलण्यामध्ये सुद्धा भीती दिसत नव्हती. आणि ती आता अमितला म्हणत होती की तू घाबरू नको, काहीही चिंता करू नकोस, आपण याचं काय करायचं ते पाहूया. आता आपल्या रस्त्याचा काटा दूर झालेला आहे आणि आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता आपण या मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावूया, याच्याबद्दल तू काहीही चिंता करू नकोस. अशा प्रकारची ती धीटपणे त्याला बोलत होती. पण जो अमित होता याची मात्र आता घाबरगुंडी उडालेली होती. त्याला मात्र आता चैन पडत नव्हता. त्याला भीती वाटत होती की आता याची हत्या झालेली आहे आणि याची हत्या झाल्यामुळं ही महिला जी आहे हिला पोलीस पकडतील आणि ही महिला माझं नाव नक्की घेईल. मला आता मुलं बाळं सोडून तुरुंगात जाऊन कायमचं खडी फोडत बसावं लागेल अशी त्याला आता भीती वाटत होती. त्यानं मागचा पुढचा विचार न करता या महिलेचं जाऊन तोंड दाबलं आणि तोच जो चाकू होता तोच चाकू घेतला आणि तिला भोसकायला सुरुवात केली. जसा यानं पहिला वार तिच्या पोटात केला त्याच वेळेस त्या महिलेनं याच्या हाताला चावा घेतला. यानं पहिल्यांदा चावा घेतला त्यानंतर यानं पुन्हा एकदा तिच्या तोंडावर हात दाबला, कारण ही ओरडू नये आणि हिचा आवाज ऐकून बाहेरचे कुणी आतमध्ये येऊ नये ह्यासाठी यानं लगेच मग तिचा गळा चिरला. आणि त्यानंतर सुद्धा ती महिला काही शांत होत नव्हती. तिच्या अंगात एवढी ताकद होती की ती त्याला आता दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती आणि आता ही ओरडेल या धाकाने त्याने लगेच तिच्या जवळ एक खलबत्ता पडलेला होता आणि तेच खलबत्ता उचलला आणि तिच्या डोक्यात मारला. तिच्या डोक्यात तसा जड वस्तूनं वार केल्याबरोबर ती जागीच कोसळली आणि त्यानंतर मग यानं लगेच तिच्यावर अजून काही चाकूचे वार केले आणि त्यानंतर मग ती महिला जागीच शांत झाली. अशा प्रकारे आता एका प्रकारे या महिलेने तिच्या नवऱ्याची हत्या केली तर या महिलेची आता तिच्या प्रियकरानं हत्या केली. याला भीती होती की ह्या महिलेनं जर आता उद्या पोलिसांमध्ये तोंड उघडलं तर मलाही हिच्यासोबत तुरुंगात खडी फोडायला जावं लागेल. ह्यासाठी ही जी महिला आहे हिला जर संपवलं तर हे आपल्यावर आरोप येणार नाही असं त्याला वाटलेलं होतं. आणि त्यानंतर त्याने तिथंच ते चाकू फेकून दिला आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. बाहेरून दाराची कडी त्यानं लावून घेतली आणि तिथून तो पसार झाला होता. आता अशा प्रकारे पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला, जेव्हा याची विचारपूस केली त्यावेळेस याने संपूर्ण जी कहाणी होती ती पोलिसांना सांगितली. आणि ज्यावेळेस पोलिसांनी ही संपूर्ण कहाणी ऐकली त्यावेळेस पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की एक 65 वर्षीय महिला जिचे 40-45 वर्षाचे असे काही मुलं आहेत, या मुलांपेक्षा लहान असलेला मुलगा त्याच्यासोबत या महिलेचे असे शारीरिक संबंध होते. एका प्रकारे या महिलेला शारीरिक संबंध बनवण्याची एक लत लागलेली होती. एका प्रकारचं हिला व्यसन जडलेलं होतं. या महिलेला शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय हिला करमत नव्हतं. अशा प्रकारच्या हिच्यामध्ये वासना भरलेल्या होत्या. ह्यासाठी ही महिलेनं त्याला आपल्या हाताशी धरलेलं होतं. पोलिसांनी ज्यावेळेस घराची झडती घेतली त्यावेळेस घरामध्ये 15 लाख रुपये कॅश होती आणि काही दागदागिने होते. अमितने त्या कशालाही हात लावलेला नव्हता आणि फक्त या अमितने तिच्या
अंगावर जेवढे काही दागदागिने होते हे घेतलेले होते आणि त्या दोघांचेही मोबाईल घेऊन तो फरार झालेला होता। आता पोलिसांनी अमितवर गुन्हा नोंद केलेला आहे, अमितला तुरुंगात पाठवलेला आहे। तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की समाजामध्ये अशाही प्रकारच्या काही घटना घडत आहेत। तर अशा घटनांपासून आपण सावध राहायला हवं। आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।